मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना जर तुम्हाला बायकांकडून जर तुम्हाला भेटत असतील, म्हणजे मित्रांनो एखादी बाई, एखादी मुलगी तुम्हाला ना जर हे 3 इशारे तुम्हाला जर देत असेल, तर मित्रांनो समजून जावा की ती बाई ना अत्यंत चालाक आहे आणि त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता आणि त्या बाईला ना तुमच्या सोबत झोपायचं आहे. होय मित्रांनो, काय बोललो मी? ती बाई ना अत्यंत चालाक आहे आणि तिला तुम्ही आवडता आणि तिला ना तुमच्या सोबत झोपायचं आहे. कारण मित्रांनो, ज्या बायकांना अत्यंत चालाक असतात आणि ज्यांना ना पुरुष आवडतात, तेव्हा मित्रांनो त्यांना ना जेव्हा एखाद्या पुरुषासोबत झोपायचं असतं, त्याच्याकडून ना स्वतःला ठोकून घ्यायचं असतं, तेव्हा त्या बायकांना त्या पुरुषाला असे इशारे द्यायला सुरू करतात. कारण त्या बायकांचा उद्देश असा असतो की समोरचा पुरुष ना ह्या इशाऱ्यांवरून तो समजून जाईल की म्हणजे मला ना हा आवडतो आणि म्हणजे मला ना ह्याच्यासोबत झोपायचं आहे. म्हणजे अशा इशाऱ्यांवरून तो पुरुष ना ही गोष्ट समजेल, असा त्या बायकांचा उद्देश ह्या पाठीमागे असतो आणि म्हणूनच ना त्या बायका असे इशारे पुरुषांना देतात मित्रांनो. तर मित्रांनो, ते इशारे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जाणून बुजून तुम्हाला चिकटणं, तुम्हाला ना जाणून बुजून तुम्हाला टच करणं. तर मित्रांनो बघा, कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो चालाक बायका, ज्या बायका ना अत्यंत चालाक असतात, ज्यांची बुद्धी ना एकदम चांगली असते, अशा ना चालाक बायका जेव्हा त्यांना पुरुष आवडतो ना आणि जेव्हा त्यांना एखाद्या पुरुषासोबत झोपायचं असतं, त्या पुरुषाकडून ना आपल्याला ठोकून घ्यायचं त्यांना असतं, तेव्हा त्या बायकांना त्या आपल्या आवडत्या पुरुषाला जाणून बुजून त्याला चिकटण्याचा प्रयत्न करतात, त्याला ना जाणून बुजून त्याला टच करण्याचा प्रयत्न करतात. जसं की फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी ना ती बाई आणि तो पुरुष एखाद्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तिथे आजूबाजूला ना सर्व जागा रिकामी आहे, तरी पण ती बाई ना म्हणजे आजूबाजूला सर्व जागा रिकामी असताना सुद्धा ती बाई ना त्या पुरुषाला एकदम चिकटून बसणार आणि ती बाई ना बोलता बोलताना त्या पुरुषाला ना टच करणार. जसं की फॉर एक्झाम्पल, त्याचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, त्याच्या हातावर ना आपला हात ठेवणं, त्याच्या मांडीवर ना आपला हात ठेवणं, असं म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो बोलता बोलताना ना त्याला टच करणार आणि कधी कधी ना त्याच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवणार. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही ना त्या बाईसोबत एखाद्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात आणि ती बाई ना मुद्दामून नाटक करणार की अरे यार मला ना झोप येते, असं झोपेचं नाटक करून ना ती बाई ना तुमच्या खांद्यावर डोकं ठेवणार. आणि कधी कधी असं पण होऊ शकतं की ती बाई ना कोणता बहाणा बनवून तुम्हाला ना मिठी मारायचा प्रयत्न करणार. काय बोललो मी? कोणता बहाणा बनवून ती बाई ना तुम्हाला मिठी मारायचा ती प्रयत्न करणार. तर मित्रांनो असं जर काही होत असेल ना, तर मित्रांनो तुम्ही ह्याला अजिबात तुम्ही दुर्लक्षित करू नका. कारण मित्रांनो बायकांना तेव्हाच असं एखाद्या पुरुषाला चिकटण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हाच एखाद्या पुरुषाला जाणून बुजून टच करतात, जेव्हा त्यांना ना तो पुरुष त्यांना आवडत असतो आणि त्या पुरुषासोबत ना त्यांना झोपायचं असतं, तेव्हाच बायकांना असली हरकत बायका करतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्याला ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत ना घाणेरड्या गोष्टी किंवा डबल मिनिंग गोष्टी तुमच्यासोबत बोलणं. काय बोललो मी? तुमच्यासोबत ना घाणेरड्या गोष्टी किंवा डबल मिनिंग गोष्टी तुमच्यासोबत बोलणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, एखादी बाई ना तुमच्यासोबत जर म्हणजे घाणेरड्या गोष्टी जर तुमच्यासोबत बोलते किंवा ती ना तुमच्यासोबत डबल मिनिंग ती काहीतरी बोलते. जसं की फॉर एक्झाम्पल, अरे यार मला ना केळं खायला खूप जास्त आवडतं, तुला आंबे खायला आवडतात का? आता मित्रांनो तुम्हाला समजलं
समजलं असेल की मित्रांनो ह्याच्या पाठीमागे ना काय अर्थ होता. तर मित्रांनो असं काही ना डबल मिनिंग म्हणजे ती बाई ना बोलते एक पण तिच्या बोलण्याच्या पाठीमागे ना काहीतरी वेगळं असतं. तर मित्रांनो अशा भाषेमध्ये जर एखादी बाई तुमच्यासोबत ना जर कायमचं जर बोलत असेल ना तर त्याला पण तुम्ही दुर्लक्षित त्याला इग्नोर तुम्ही करू नका. कारण मित्रांनो बायका ना तेव्हाच आणि त्याच पुरुषासोबत असं काहीतरी बोलतात जेव्हा त्यांना ना तो पुरुष त्यांना आवडत असतो आणि जेव्हा त्यांना ना त्या पुरुषाकडून आपली ठोकून घ्यायची असते तेव्हाच ना बायका त्या पुरुषासोबत असं बोलायला सुरुवात करतात. तर मित्रांनो ह्याला पण ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासमोर ना स्वतःच्या अंगाचं स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन करणं. काय बोललो मी? तुमच्यासमोर ना स्वतःच्या अंगांचं स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन करणं. आता बघा मित्रांनो जर एखादी बाई ना मुद्दामून तुमच्यासमोर ना म्हणजे छोटे छोटे टाईट कपडे ती घालून येते आपल्या अंगाचं प्रदर्शन ती करते किंवा ती बाई ना नॉर्मल ती साडी घालून येते पण मित्रांनो तुम्हाला बघून ना मुद्दामून ती आपल्या साडीचा पदर थोडासा बाजूला करते किंवा ती मुद्दामून ना साडीचा पदर खाली टाकते किंवा मुद्दामून ना ती तुमच्यासमोर खाली वाकते आणि खाली वाकून ना आपले अंबे किंवा आपलं ढुंगण तुम्हाला दाखवते. असं मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की मी काय बोलतोय. तर मित्रांनो असं काही ना जर ती बाई करत असेल जर तुम्हाला ना ती स्वतःच्या अंगाचं स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन तुम्हाला जर करवत असेल तर त्याला पण ना तुम्ही इग्नोर करू नका. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाच्या समोर आपल्या अंगाचं आपल्या शरीराचं प्रदर्शन त्या करतात जेव्हा त्यांना ना तो पुरुष त्यांना आवडत असतो आणि त्या पुरुषासोबत ना त्यांना झोपायचं असतं. त्या पुरुषाला ना त्यांना आपली मारायला द्यायचं असतं. त्या पुरुषाकडून ना त्यांना आपली मारून घ्यायची असते. तेव्हाच ना बायका त्या पुरुषाच्या समोर आपल्या अंगाचं प्रदर्शन त्या करायला सुरुवात करतात. तर मित्रांनो ह्याला तुम्ही ना लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.